कसं वाटतंय? एक नंबर. लहानपणी कसं सायकल घेऊन यायचं, हा ना, चड्डीवरती. छोटासा घ्यायचा इथे उतरायचं. ओके. आणि सगळं मान्य दूर सगळं ते ह्याच्यात टाकणार आम्ही नाही बघत. सगळं इव्हेंट सगळं मॅनेज झाले, माणसं आले तरी पण भाई आमच्यासोबतच उभा राहिले. अरे मग चांगली गोष्ट, आमचा मित्र चांगला आहे. हा कागद बोलले ना, हा. ऑल स्क्रिप्टेड. स्माइल मोठी ठेव ना जरा, स्माइल थोडी मोठी ठेव. कांड गेल्यावर कशी स्माइल येते. आता आपण चालू आहे एंगेजमेंटला. एंगेजमेंट कोणाची तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये समजलं असेल तर हर्षलची एंगेजमेंट आहे. तर निघूयात आता थोड्या वेळात. आता पहिले जाऊन त्यांचं शूट करायचं आहे आणि बघूयात कसं काय शूट होते. तुम्हाला BTS वगैरे सगळं समजेलच. मस्तपैकी रेडी हो गईले और culti.com करलेले. चला निघूयात. ड्रोन पण घेतलाय, शूट पण करूयात. चला. काय काय हा तिच्याला बोलला असं माझ्या एक्स्ट्रा होता, आणला असता मी. नाही तर मी हे घालायचं. मी काय घातले बघ ते बघ, सेम असंच घालून आलोय. मला घालायला काय नाही खाली. हे नाही तू हे घालतोय चांगलं वाटतं. चांगलं तर वाटतंय. जर ते हे टाक. अरे यार रिसेप्शनला काय आलं. शॉर्ट असा आलाय की मी याच्या बिल्डिंग मध्ये वर चढवतो आणि डायरेक्ट टार्गेट पाठवतो खाली. तेच तर पण टाकायची गोष्ट आहे. हे बघा विषय काय चालू आहे. याची नेमकी आहे पण नाडी नाही, तर नाडी आम्ही शिवतो आता. त्याच्या एंगेजमेंटला किती विकणे ना. नाही नाही धोतार नाही ते लुंगी. कुठे होती तू? हे म्हणजे मी हा हा दिला आहे ना मस्त. मोठे सोलवाले घाला का? अरे जाडवाले आहेत ना. हा हे पण चांगले वाटतील. नुसता पळून जातो घरातून बॉक या. तर खूप साऱ्या प्रयत्नानंतर हे बघा त्याचा पायजमा लागलाय आणि हा माझावाला पायजमा इथे ठेवलाय. इथे सगळ्यांनीच काळे घातले. ए साहिल काय विषय तुझा? सलाम वालेकुम. खाला 1 2 3 हे तेरडा पण आणि हा पण तिघ पण आणि हा त्याचा भाऊ. कुर्ताच घाल, बाकी काय नाही घालूस. हा सेम बघा दिसतोय रे. आणि खाला. बाकी सगळे आहेत ना त्या XL6 मध्ये अर्धा घाट चढले पण असतील. आणि मी आणि अण्णा दोघं जण सेपरेट गाडी केली का, कारण त्यात जागा नाही. एकाला जागा नाही म्हणून ही गाडी दोघांसाठी केली. आणि आता दोघांसाठी हा एकासाठी जागा नव्हती ना त्याच्यामध्ये. मग अच्छा दोघांसाठी जागा नव्हती. आणि आता सगळ्यांनी ऑलमोस्ट आहे ना 4 जणांनी ब्लॅक कलरचे कुर्ते घातलेत. त्यामुळे आता परत घरी आलोय त्याच्या, परत कुर्ता चेंज करतो आणि परत म्हणजे आता निघायला तयार करतो. तर फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि 15-20 मिनिटात हर्षलचं जे लोकेशन आहे तिथे पोचू आणि मस्तपैकी ड्रोन शूट घेऊ पहिले आणि त्यानंतर बघूयात. 7 वाजता त्याचा एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू होणार आहे. अगोदरचे काही त्याचे शूट वगैरे घ्यायचे ते एका वेगळ्या ठिकाणी घ्यायचे. बघूयात जाता आता बघूयात आता काय पाहायला मिळते घाटामध्ये. आता बघा ना सुकं सगळे डोंगर सुकं झालेत. हे बघा मित्रांनो, इथं गाडीची स्पीड बघा. इथं 40 ते 50ची स्पीड आहे इथं. आणि यांनी बघा काय केलंय, सनरूफमधनं लहान पुरीला बाहेर काढले. किती चुकीचं काम आहे माहिती आहे काय? किती लोकांचे जीव गेलेत असे. MH12. अरे फक्त आपल्याला चेक करून यायचं की काय विषय आहे तो. कॉपीराइट आहे ना. हां कॉपीराइट आहे. आम्ही आता विषय कसा करतो, मग हे जे गार्डन आहे ना इकडे आतमध्ये रायन वूड म्हणून, तर तिकडे बघतोय जाऊन की व्यवस्थित शूट होईल का त्यांचं. बघूयात. आलोय बघा, हे बघ बाजूलाच गार्डन आहे. इकडे स्मशान पण आहे. इथं स्मशान पण आहे का? इकडे नाही.
डुडुडुम. Your destination is on the left. रायनवूड बघ रायनवूड तिथंच आहे. तिकडे पहिले ते दाखव. हे आहे मस्त मस्त झाडांनी भरलेलं गार्डन आहे आणि ह्या साईडला त्या झाडांची गरज लागणार आहे. तर आता इकडे जाऊ शकतो. तर आज जाऊन बघायचं का काय आहे आतमध्ये? काहीच नाही बघ, ते कपल बसले असतील. चल तर बघू. साठी करताना आपण बघू त्यांना थोडंफार. हे बघा गार्डन तर हरभरं मस्तपैकी आहे. बघूया आता. काय तुझे गाड्याचे पडले काय बोलता? हां चल इकडून. तर फायनली परमिशन मिळाली भावांनो. तर मस्तपैकी शूट करूया इथे. मला शिंदेला बोलावं लागेल. हा ना सेम वाटलं असतं ना. अरे तू एकटेच करायचे का? 5 मिनिटं लागतील तुला. ये तुझं काहीतरी करून घेऊ. हा शेंडी ड्रोन कुठे? ठीक आहे मग फेकला. इथे उतरायचं. ओके तुझा कॉल आला तो. फोन आहे का वीट आहे. मेरा भाई पहली बार शादी के कपड़े में एंगेजमेंट के कपड़े में लाज रहे देखो कैसे. हर्षल कसं वाटतंय? एक नंबर. लहानपणी कसं सायकल घेऊन यायचं. हा ना चड्डीवरती त्यासोबत चालत ये. आजूबाजूला बघ जास्त. हा कुठे ती येते का नाही ते शोध इकडे तिकडे. 2, 1 गो. स्माइल. रोबोटिक पाठक रोबोट वाटतोय. नॅचरल चाल. कागद भर. स्माइल मोठी ठेव ना जरा. स्माइल थोडी मोठी ठेव. कांड गेल्यावर कशी स्माइल येते. माहिती आहे दुःख होत आहे पण आता स्माइल ठेव काय चालेल. परफेक्ट रे परफेक्ट वाट्या. बस झालं. तेच बोललं केस पण असे उभे राहिले ना त्यामुळे ते सगळंच बारीक वाटते. डोकं मोठं वाटतं त्याचे. अन्नाचे व्हिडिओ काढतोय बघ कसे. शूट आहे आमच्या आरसेलचं पण चाललंय कोणाचं शूट पवनचं. आता इथे उभा आहे आणि याच्याबद्दलचा इंटरव्ह्यू हा सौरभ देतोय. बघूया काय एंगेजमेंट. हां खरे लहान असल्यापासून सोबत आहे. मला विचारलं तर लय काय सांगेल मी. म्हणून बरोबर माणसाला विचारले. हां 4-5 कांड अशीच बाहेर. इकडे बघा आमचे नवरदेव इकडे बसलेत. हर्षद बघतो ना असलं भारी. त्याला अजून विश्वास असेल माझ्यासारख्याचं लग्न होतं. बस काय खरं आहे. आपण लेडीज आणि सगळं मान्य पण थोडं सगळं आता ह्याच्यात टाकणार तर दुसरं ते बघणारच आम्ही नाही बघत. मी सकाळी डिसलाईक केला आहे की फुला त्या सॅमच्या आवाजामुळे. मी काय म्हणतो माझ्याकडनं बसले की माझ्याकडनं बसले. आपण बरोबर बसलो टाकायचं. तर ना आमच्या पवनने चांगला जोक मारला. इथे ना होम पेटवला आहे ना तर हर्षल बसला इकडे समोर आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येते. हा माणूस म्हणतो हर्षल ना बघून रडत. फॅशन निघाले ना की ते इमोशनल होतात. हां आता नाही ते संध्याकाळी पण डान्स चालू होतील तेव्हा पण ते सगळं वाजतच आहे. आपल्याकडे असं नजरेने बघितलं तो हसायला लागतो. त्याचं काय आणि आम्ही ठरवलं जेव्हा हर्षल डान्स करायला ना तेव्हा हसवायचं. आता इथं ना प्रॉपर ड्रोन शॉट घेतला आहे आणि अजून यांचं कामच चालू आहे. 2-3 वरनं प्रॉपर शूट घेतलेत. बघूया आता. हे बघा हे अजून आमचे नवरदेव इथंच आहेत. अरे कधी व्हायचं आहे? दुसरी बॅटरी पण खपाला आली. कधी व्हायचं आहे? फॅन चालू करा म्हणजे कूलर नाही आहे. हे बघ छोटेसे पंखे लावले तिथे 2 पंखे लावले छोटेसे. कारण डान्स वान्स होईल म्हणून ठेवलं. हां बाकी काय नाही. हां मग डान्स आहे. साईला पाठवलाय ट्रायलला. बघा हा विषय लेझरचा असा विषय नाही रे ओंकार. हे नाच जरा नाच.
हे बघा इथं काय चाललंय, टेस्टिंग बुलबुले. आता एंगेजमेंट होते तरी एकमेकांसोबतच फोटो घेत आहेत टॉप फ्लोअर वरती जाऊन. हे यांनी काय केलं माहिती आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये तुझा आवाजामुळे त्यांनी डिसलाईक दिला मला. पवननी चप्पल पडली त्यांनी डिसलाईक दिला मला, माहिती का तुझ्या. बघा अजून हा मित्रांसोबतच आहे, आता एंगेजमेंट होते तरी पण बघा सगळं इव्हेंट सगळं मॅनेज झाले, माणसं आले तरी पण भाई आमच्यासोबतच उभा राहिले. अरे मग चांगली गोष्ट, आमचा मित्र चांगला आहे. हा लग्न झाल्यावर माहित नाही. हा बोल ना, बोल याच्यात बोल ना. हे वाटायचं काय त्याच्यामध्ये, आपण आहोच. हाथ ऊपर कर रहे हो. ओके, हू इज द बिगर पार्टी एनिमल? पार्टी करायला जास्त कोणाला आवडतं? दोघांना. दोघं पण सेम आहेत. हू इज बेटर ऍट मॅनेजिंग फायनान्सेस? क्या बात है, घर की लक्ष्मी ऑफ कोर्स. तर आता आहे ना आमच्या सगळ्यांची ना एक सिनेमॅटिक व्हिडिओसाठी फिल्मसाठी इंटरव्ह्यू घेतला सगळ्यांचा. तर ह्यानी प्लस पवननी आणि मी सुद्धा एवढं हर्षलला चढवून सांगितलंय ना, भरभरून. आता त्याला आम्ही जे बोललोय ना ऑल स्क्रिप्टेड होतं. पैसे भेटणार आहेत, बघू आता ते चायनीज वगैरे सगळं म्हणजे आता 100% मध्ये 90% खोटं होतं आणि 10% जे खरं ते सांग. उगाच तुझा एक सबस्क्रायबर फ्रायडेचा प्लॅन आहे ना, स्पॉन्सर्ड बाय हर्षल आहे, त्यामुळे आम्हाला बोलायला लागेल. सबस्क्रायबर कमी होईल तुझा. नाही एक आहे पण पाजी आमचा असं करत होता, ते काय होतं? हाँ पाजी ये क्या था, वो क्या था, इसकी टोपी उसके सर, IT US रेमान भाई एक मिनिट ऐक ना, आपण करत होता यार त्या गाण्यावरती ना, आपण सगळ्यांनी एंट्री घालतो. मग हेच तर बोलले तू काय आता पण तेच तर म्हणू तू, चला तुम्ही म्हणून आपण जाऊ. फाइनली जिसका इंतजार था सबको. पाजी कैसा है खाना? अच्छा है. सॅम कसं आहे? चांगलं ना. हर्षला फीडबॅक द्यायचा याच्यानी. हा ना, आम्ही तर दोघं एकच कार घेऊ. हा ना. मी एकटा एका गाडीत आहे आता. नाही पाजी आहे ना तुझ्यासोबत. पाहिजे चल पाहिजे. नाही भाई और ये फोटोग्राफर की टीम. पाहिलं तर एका बाईकवरती तिघे यायचो का रे पाहुण्या. एका बाईकवर ट्रिपल सीट यायचो आणि आता बघ. आता शो असायचा लोणावळ्याला आणि आम्ही निघायचो 9:15 निघायचो, ते पण ट्रिपल सीट निघायचो स्कूटीवरती. तिची मजा होती, ती वेगळीच मजा होती. बीच में भाई मैं पीछे हूँ, तू पीछे हो रहा है. क्या बोल रहा है. तर आता किती वाजलेत? बरोबर 11:35 आलेत आणि आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालेलो आहे. हां, आणि मस्तपैकी साखरपुडा म्हणजे जो एंगेजमेंट होती ती एकदम मस्तपैकी पार पडली. हर्षल हा गुजरातचा जावई आता हा हर्षल आपला महाराष्ट्राचा होता, आता तो गुजरातचा जावई झालेला आहे. बरोबर. हां, तर आता पुढे बघू कधी त्यांचं लग्न वगैरे जेव्हा होईल तेव्हा होईल, त्याचा पण ब्लॉग येईल आपल्यासोबत. पण सध्या तो रिटर्न झाला तर US ला. बघूयात जेव्हा येईल तेव्हा लग्नाचा पण एक मस्त ब्लॉग बनवूया आपण. तर आता काही ब्लॉग करत नाही कारण ट्रिपच होईल. झालाय, ट्रिपच होईल कारण तो गुजरातला जाणार आहे. गुजरातला लग्न असू शकतं. तर चला हा व्हिडिओ आपण या नोटवरती इथे सेंड करू आणि भेटत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग नाही तिथे आर लवली फ्रेंड्स. आडिगोस अमिगोस सगळ्या बाय बाय बाय. बघा हाच तो पॉइंट आहे ना, त्याच पॉइंटला नेहमी गर्दी होते. पूर्ण हे फोन घे पुढे, घे पुढे, घे आतमध्ये घे.